निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। ओ महाराणी, अहो समध्या राज्याची जबाबदारी तुमच्यावर असल्यासारखं कशाला वागताय? जबाबदारी माझ्यावर नाही तर कुणावर आहे? असं कुणी दिली तुला बुवा जबाबदारी? आता जबाबदारी द्यायला कशाला पाहिजे? माझी मी आज घेतली। बरं, मग आम्हाला कळेल का तू कसली जबाबदारी घेतलीस आणि त्याच्या चिंतेपायी तू अशी चक्रा मारतेस? त्या साधू बुवाला आणि पंचाला गावातनं हाकलून लावायची। काय व झोपला नाही भाई? हवं डोळ्याला डोळाच लागना बघा। का बर? हवं आता ही अक्काबाई गावात यायची हाय म्हणतात। मला तर लई काळजी वाटतीये बघा। अव काय बी काळजी करू नका, काही नाही व्हायचं। काही व्हायचं नाही? हवं मागच्या केपेला ती गावात आली होती तेव्हा तिनं आपल्याला आणि गावातल्या लोकांना किती त्रास दिला होता, विसरले का काय तुम्ही? मी कसला विसरतोय? पण त्या खेपेला नादबुवा नव्हते आपल्या संग। आता या खेपेला अक्काबाईला काय बी करता यायचं नाही बघा। ओ आणि 100 गावांचा मुरुख सांभाळायचा म्हणजे शत्रू तयार होत्यातच। हवं बरोबर हाय तुमचं, साधू बुवासने काही त्रास व्हायचा नाही। हवं पण आपलं काय आणि गावातल्या लोकांचं काय? ती अक्काबाई अशीच नाही सोडायची कोणाला। गावातले आपल्या विरोधात असणारे समदे तिच्या काकोटीला जाऊन बसतील बघा। अहो बसू दे। हे बघा, आपण साधू बुवांचे पाय धरलेत नव, त्यांनी आपल्याला आशीर्वाद बी दिलाय नव, मग काय बी काळजी करायची नाही। आपण त्यासनी गुरु मानलाय आणि भक्तांची गुरुवर जेवढी श्रद्धा तेवढे ते त्याची राखण करतात। तुम्ही फक्त एक गोष्ट ध्यानात ठेवा की अक्काबाईनं किती बी त्रास दिला तरी साधू बुवांवरची श्रद्धा आणि विश्वास अजिबात ढळू देऊ नका। आता तेच आपले आई बाप, आपलं देव, आपलं गुरु, आपलं समद हाय तसंच समजा। ए अगं जरा हळू बोल, कोणीतरी ऐकलं ना तर त्यांच्या आधी आपल्याला हाकलून देतील। कोणाची टाप आहे माझ्या अंगाला हात लावायची? बरं बाई, तू आली मोठी कालिका माता, पण आता शांत हो। आणि काय नेमकं तुझ्या मनात? आता जे मनात आहे तेच तर सांगितलं म्या। अगं पण ते खरं होईल का? आणि कोण घालून त्यासनी गावाबाहेर? तू? हे मी नाही, अक्काबाई। अक्काबाई? आणि तुला कसं ठावते? हे बघा, अक्काबाईच्या मनात असो नाहीतर नसो, मी तिच्या मनात कसं भरवते ते बघाच। नाही तिनं साधू बुवाला न पंचाला चाप बसवला तर नावच सांगत नाही मी। अगं माझं ऐक जरा, लोकाच्या काठीनं आपण कशाला साप मारायला जायचं? त्यांचं ते बघून घेतील। मी जे म्हणलंय ते करूनच दाखवीन आणि ह्या गावात अक्काबाईचं राज्य आणून दाखवीन।
अगं अक्काबाईच्या जीवावर लय उड्या मारू नगस. ते साधू बुवा तसे दाखवत नाहीत, पर लय पोचलेले आहेत. तळ्याचं पाणी कसं मोकळं केलं बघितलंच नव. आणि पंच काही ऐकलं नाहीत. त्याच्या संगत शिपाई आहेत, 100 गावं आहेत. असू दे की मग, मोठमोठे डोंगर कसे पाडायचे माहितीये की मला. एक खिंडार पडलं मग पुढची पडझड आपोआपच होती बघा. अगं तिकडं काय व्हायचं ते होऊ दे. तू माझा ऐक, तुझ्या समध्या भानगडीत पडू नगस. ती अक्काबाई, ते साधू आणि तो पंच एकमेकांशी काय मारामारी करायची, काय कुरघोडी करायची ती करू दे. काय तुम्ही कसलं घाबरट नवरा मिळालाय मला. माझं मेलीचं ना नशीबच फुटका हाय. हे बाई घाबरट नाही, तुला जे हाय ते सांगतोय म्या. ते साधू आहेत तपस्वी, ते अक्काबाई आहे मांत्रिक आणि तो पंच आहे राजा. आणि आपण कोण? फक्त प्रजा. आपल्याकडे नाही शक्ती, ना पैका, ना शिपाई. जरा डोकं जागेवर ठेव. काही झालं ना तर कुत्रे हाल खायचे नाहीत. तुम्ही ना निस्ता असाच विचार करा. हाय ती संधी चालून आली, आपण मोठं व्हायची. जरा विचार करा, जर का अक्काबाईचं राज्य आलं तर ती समजा कारभार आपल्या हाती देणार. आणि मग तो पंच आपल्या पायात घुटमळल. हो एवढूस तुम्हाला कसं कळत नाही हो. हा हे बघ, मला जे कळलं ते मी तुला सांगितलं. आता तुला काय करायचं आहे ते कर. अक्काबाईच्या आडून आपण आपला कारभार साधून घ्यायचा, एवढं सोपं आहे. ह्यासनी नाही कळायचं ते. आता मी फक्त वाटच बघते कवा अक्काबाई गावात येते ते. भरतरी, या भूमीमध्ये अशुभ गोष्टी जागवल्या जात आहेत. याचा अर्थ अक्काबाई इथे येते याची ही खूण आहे. होय, या भूमीमध्ये तिने अनेक अशुभ गोष्टी पुरल्या आहेत आणि त्याच डोकं वर काढतायत. तिने ज्या गोष्टी झाडांना टांगून ठेवल्या आहेत त्यात प्राण आणले जात आहेत. याचा अर्थ तिने अनेक शूद्र विद्या शिकल्यात. होय, परंतु त्याचा उपयोग ती लोकांचं कल्याण व्हावं म्हणून नाही, तर त्यांचं वाईट व्हावं म्हणून करते आहे. आजवर तिला तिची जागा दाखवणारं कोणी भेटलं नाही असं दिसतंय. बरं झालं, तिची गाठभेट इथेच पडते आहे. मला असं वाटतं आहे की ही तुमचीच लीला असावी. होय भरतरी, हे केवळ एक निमित्त आहे. त्या निमित्ताने त्या अघोरी बाईचा पराभव होईल. ती आमूलाग्र बदलून भक्ती मार्गाला लागेल किंवा तिला शिक्षा करावी लागेल. गुरुदेव, मला झाडावर बसलेले पक्षी काहीतरी सांगतायत. स्वाभाविक आहे. काय म्हणतायत? इथे त्या अक्काबाईला यायचं आहे आणि तिचा हेतू आपल्याला या गावातून बाहेर काढणं आणि ह्या गावाच्या प्रमुखाला सगळ्या बाजूंनी पराभूत करणं हा आहे.
होय गुरुदेव, त्यांचा हेतू चांगला नाही. भरतरी, जे मंगल आहे, शुभ आहे, त्याच्यासोबत उभं राहायलाही धाडच लागतं. हळूहळू त्या अक्काबाईच्या पाठीशी लोक उभे राहतील. पण गुरुदेव, आपण आहोत नाही ते. आपण सगळं मंगलच करणार, परंतु ती एक स्त्री आहे आणि नाथपंथ स्त्रीचा सन्मान करतं. ठीक आहे, तिला तिच्या शक्तीचं प्रदर्शन करू दे. आपण तिच्या विरुद्ध इथे कार्य करायला नाही आलो. आपण केवळ आपल्या नाथपंथाचं कार्य करायला आलो आहे. जयंती मंगला काली भद्रकाली कपाली दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. ब्राह्म मुहूर्त झाला आहे. मानस सरोवरावर सर्व देवदेवता चेतना शक्ती स्नानासाठी उतरले आहेत. गुरुदेव, आपण तर निद्राही घेतली नाही. निद्रा कशी घेणार भरतरी? इतकं कार्य आहे. कितीही अंधार उपसला तरी तो अंधार काही संपत नाही. कित्येक वर्षे हे अखंड कार्य सुरूच आहे. गुरुदेव, इथे असलो तरी सर्वत्र ध्यान आहे तुमचं. ज्यांनी आपल्यावर भक्ती केली आहे त्या सर्वांवर ध्यान ठेवावं लागतं तुम्हाला. भरतरी, लोकांना आशादायक वाटावं असं जग तयार करतो आहोत आपण. भस्मांकित शिव स्वरूप ललाटी शोभते त्रिपुंड सिद्ध योगी वितरागी धग धगते तेज कुंड सज्जनासी संजीवन दुरितांचे निर्दालन जगदोद्धारास्तव जणू प्रकटति नवनारायण. सृष्टीच्या स्पंदनात काळाच्या मंथनात दुम दुमतो दुम दुमतो दुम दुमतो दुम दुमतो एक नाद व्यापुनी त्रिभुवन. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो 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 अलख निरंजन. नवलांकित नवरूपात तेजोमय जणू प्रपात नवलांकित नवरूपात तेजोमय जणू प्रपात अद्भुत चैतन्य रूप विहरती चराचरात दुम दुमतो दुम दुमतो दुम दुमतो दुम दुमतो एक नाद व्यापुनी त्रिभुवन. अक्काबाई, काय झालं? पुढे एखादं जंगली जनावर दिसलं की काय? दिसलं की, पण इथं नाही. म्हणजे तुला नाही कळायचं. मला सांग,
गावात नेमकं तिकडं काय चालू आहे? अगं बाई, तुला सांगितलं नव्ह का, पंचानं गावामध्ये साधूभावांना आणून ठेवली आहेत. कुठनं आणून ठेवल्यात? उत्तर दिशेनं का? तसं नाही आणून ठेवली आहेत. पंच आणि त्याची बायको रामाच्या देवात गेले होते पाया पडायला. तिथेच त्यांची गाठभेट झाली म्हण. तेव्हापासून पाटील त्यांच्या काळात गेलेत. गावात समधी काय त्यांच्या बाजूने नाहीयेत, पण पंच म्हटल्यावर ऐकावं लागतं ना. काही जण तुझी वाट बघते. किती आहेत ते साधू बुवा? 4 जण आहेत. 4? चौघांना एका जागी जखडून त्यांच्या डोक्यावर अक्काबाईचा मंडप घालते का नाही ते बघच आता तू. आई आई, देवी आई. अक्काबाई, साधू बुवा ऐरे गरे नाहीत बर का. त्यासनी सुद्धा जादू टोना येतो. तुला कसं ठाऊ? खंडो, थांब. साधू बुवा, तुम्हाला माझं नाव कसं ठाऊ? मला तुझ्याबद्दल सर्व काही ठाऊक आहे. तुझं नाव काय आहे, गाव काय आहे, तू कार्य काय करतोस, तू कोणाच्या सानिध्यामध्ये राहतोस आणि ह्या गावामध्ये तू कशासाठी गेला होता, सर्व काही. तू जिच्या अघोरी कार्यामध्ये सहाय्य करतो आहेस तिचं नाव आहे अक्काबाई. आणि त्या अक्काबाईच्या सर्व दुष्कृत्यांमध्ये तू सामील आहेस. खंडू, गुरुदेव अंतर्ज्ञानाने सर्व काही ओळखू शकतात. अगं, मी तुझ्याकडे येत होतो ना, तेव्हा त्यांनी मला नावाने हात मारून बोलून घेतलं. त्यांना तुझ्याबद्दल ही समज माहिती आहे. असं चल तर मग दाखवू मला बी कुठं आहेत ते साधू. हा, म्हणजे थेट त्यांच्याकडे जायचं वय? हा, मग त्याला काय होते? त्यासनी बी कळू दे की अक्काबाई कशी आहे ते. मी आज जाऊन त्यांच्या समोर उभी राहते. मला बी बघायचंय माझ्या डोळ्यांनी ते साधू कसं आहे ते. आई आई, देवी आई. अक्काबाई, हे साधू बुवा आहे. हे आई आई, देवी आई. साधू बुवा, कोण कुठला म्हणायचं तुम्ही? कवाचा गेली तुमची? मला बघून गेलीच असेल म्हणा. कान साबूत आहेत नव. मग मी सांगते ते ऐका. एक डाव सांगते, पुण्यांदा सांगायची नाही.
तुम्ही ज्या गावात आले ते आणि तुम्ही ज्या माणसांकडे आले ते, ती समधी माझी माणसं आहेत. मी बघीन माझ्या माणसांचं काय करायचंय ते. बऱ्या बोलानं जिथनं आलायचा तिकडं माघारी जा. आता मी इथं आलीये, गावात जाईन आणि इथं परत येईन. आणि जर तुम्ही मला परत इथं दिसलात तर बघा, नाहीतर कावळा करून उडवून लावीन.